प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? ठीक आहे. या दिवशी आवश्यक असलेली प्रभूची कृपा तो तुम्हाला नक्कीच देईल. प्रत्येक दिवशी त्याची कृपा आपल्याला टिकवून ठेवते. आजच्या दिवशी आपल्याला काय अडचणी येतील, शैतान काय सापळा लावलेला आहे, कोणते संघर्ष समोर येणार आहेत हे आपल्याला माहीत नसतं. नोकरीत, व्यवसायात, राहत, शिक्षण किंवा परिस्थितीत काय काय अडथळे तो आणू शकतो, त्याने काय योजना आखलेली आहे हे आपल्याला माहीत नाही. पण प्रभूला मात्र सगळं माहीत आहे. तो आपल्यासोबत राहून आपले रक्षण करणारा आहे. म्हणूनच सकाळी उठताच त्याचे वचन वाचा, त्याची स्तुती करा, प्रार्थना करा आणि त्याच्या उपस्थितीत या जगात पाऊल ठेवा, बरोबर ना? मग प्रभू आपल्यासोबत असेल तर काय होईल माहिती आहे का? स्तोत्रसंहिता 89 वचन 22. शत्रू त्याला छळणार नाहीत, दुष्टजन त्याला पीना देणार नाही. शत्रू त्याला छळणार नाहीत, दुष्टजन त्याला पीना देणार नाही. हा शत्रू कोण आहे? तोच शैतान, तोच भूत, पापला खरा शत्रू. तोच आपल्या भोवती फिरत राहतो, त्रास द्यायचा करतो, आपला शांतता भंग करायचा करतो, आपल्याला थकवायचं, आजार आणायचा, अडचणी निर्माण करायच्या, हेच त्याचं काम आहे. शांतता घ्यायची, नैराश्य करायचं आणि कायम गोंधळात ठेवायचं, हेच त्याचं उद्दिष्ट आहे. आपल्याला भीतीत ठेवण्यासाठी काहीतरी कारण काढून तो शत्रू आपल्यातले येत राहतो. या सकाळी जर आपण आनंदात असलो तर लगेचच तो एखादी अडचण निर्माण करतो. घरी एखादी अडचण निर्माण करतो, कामावर गेलं तर तिथेही एखादी अडचण वाटतं. हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय? हे सगळं का? आपल्याला दडपण्यासाठी, आपल्यावर दबाव टाकण्यासाठी शैतान करत असलेली एक योजना आहे. परंतु प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, घाबरू नकोस. शत्रू खरोखर आहे, होय, तो तुला दडपण्यासाठी, तुला त्रास देण्यासाठी पाहतो आहे. पण मी परवानगी देणार नाही. तो तुझ्याजवळ यावा, तुला स्पर्श करावा, असं मी होऊ देणार नाही. म्हणूनच तो म्हणतो, तू घाबरू नकोस. मग शत्रू तुला जवळ येऊ शकत नाही, तुला दडपू शकत नाही. तो वचन देतो आहे, तुम्ही फक्त विश्वास ठेवा, हे माझ्या शत्रू. अरे शैताना, तू माझ्या विरुद्ध युक्त्या रचतोस का? तुझ्यामुळे मला काही होणार नाही. तू मला दडपू शकत नाहीस, कारण माझा येशू माझ्यासोबत आहे. तुला जिंकलेला येशू, ज्याने तुझं डोकं चिरडलं, तो येशू माझ्यासोबत आहे. अरे शैताना, असं म्हणावं. मी असंच म्हणेन, शैताना, तू माझं काहीही वाकड करू शकत नाहीस. तुझं सामर्थ्य इतकंच. तू फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करशील, थकवा आणण्याचा प्रयत्न करशील, पण काहीही करू शकत नाहीस, कारण माझ्यासोबत येशू महान आहे. शत्रू मला जिंकू शकत नाही, असं जेव्हा तुम्ही विश्वासाने घोषित करता, तेव्हा तुम्ही प्रभूचा हात तुमच्या सोबत असल्याचं पाहाल आणि शत्रूच्या सर्व कृती नष्ट होत असल्याचंही पाहाल. तो दररोज प्रयत्न करत राहील, पण दररोज त्याला पराभूच मिळेल. पराभूत झाला तरी त्याला लाज वाटत नाही. तो पुन्हा पुन्हा येतच राहतो. हीच तर जीवनाची रीत आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. तेव्हाच प्रभू म्हणतात, शत्रू त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याला दडपू शकत नाही. प्रभू कुणाबद्दल बोलत आहेत? तो दावीद बद्दल बोलत आहेत. हो, दावीद बद्दलच सांगितलं जातं. दावीद बद्दल प्रभू इतक्या ठामपणे का बोलतात? तर कारण असं की प्रभू स्वतः दावीद बद्दल साक्ष देतात, तो माझ्या हृदयाला अनुरूप आहे. तो माझी इच्छा पूर्ण करेल. म्हणूनच प्रभू त्याच्यावर विशेष लक्ष ठेवून त्याचे रक्षण करतात. तुम्ही प्रभूच्या हृदयाला अनुरूप आहात का? तुम्ही प्रभूला आवडेल असं वागता का? हाच विचार करायला हवा. मी दररोज प्रार्थना करतो, प्रभू, मला तुमच्या हृदयाला अनुरूप व्यक्ती बनवा. मी पूर्णपणे बदलो आहे असं मी म्हणू शकत नाही. प्रभू, मला तुमच्या हृदयाला अनुरूप बनवत राहा, अजून बदलत राहा, हीच माझी प्रार्थना आहे. पिता, मला नेहमी तुझी इच्छा असलेलीच गोष्ट करायला हवी. तुझ्या इच्छेविरुद्ध काहीही मी करू नये. सेवेमध्ये, माझ्या कामामध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात तुझ्या इच्छेविरुद्ध काहीही मी करू नये. माझं लक्ष तुझ्या इच्छेवरच असावं. मी प्रार्थना करून तुझ्या हृदयाला अनुरूप असा बदलायला हवा. त्यावर लक्ष केंद्रित करून काळजीपूर्वक वागायला हवं.
म्हणूनच सैतान काहीच करू शकत नाही हीच खरी गोष्ट आहे. म्हणून जर आपण प्रभूला प्रिय व्हावं म्हणून स्वतःला समर्पित केलं, सैतान स्पर्श करायला किंवा त्रास द्यायला परवानगी देणार नाही. माझं मूल, माझा सेवक, माझी सेविका, माझी मुलं जो माझ्यासाठी प्रिय गोष्टी करतो त्याच्याजवळ जाऊ नकोस असं प्रभू सांगतील आणि तिथेच ते त्याच्या बाजूने उभे राहतील. हे लक्षात ठेवा. म्हणूनच सैतान त्रास द्यायला प्रत्येक ठिकाणी असतो. सैतान सगळीकडेच आहे. जसं प्रभू सर्वत्र आहे तसंच तोही सर्वत्र आहे ठिकाणी फिरत असतो. तो तुमच्या कामाच्या असेल, व्यवसायाच्या असेल, तुम्ही जात मार्गावरही असेल. तो तुमच्या घरात येईल, घरात फिरेल, घरातल्या लोकांमार्फत तुम्हाला त्रास देईल. हे सगळं घडतंय, पण अचानक असं का होतं? नवरा का रागावतो? माझी बायको इतकी अस्वस्थ का आहे? ही मुलं असं का वागत आहे? ही सासू कशी बोलते? छानच वाटतंय ना? असं वाटेल की ती चांगलीच होती. हे सगळं का होतं? कारण एखाद्या व्यक्तीला भडकवून सैतान तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. तुम्हाला त्रासमुक्त राहायचं असेल, तुम्ही प्रभूच्या हृदयाला अनुरूप व्यक्तीमध्ये बदलले पाहिजे. तुम्ही जर त्याच्या इच्छेनुसार वागलात आणि त्याला संमती दिली तर काहीच गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही आणि तुम्ही पुढे पुढे जात राहाल. हीच ख्रिस्ती जीवनशैली आहे. दररोज विजय मिळवणारे जीवन, जिथे सैतान दररोज पराभूत होत राहतो. लाज ठेवता तो दररोज येऊन आपटत राहतो. त्याला आपटून बघवणावं, घाबरू नका. ह्याच मधोमध ख्रिस्ती जीवन आहे. जगात क्लेश असतील पर धैर्य ठेवा, मी जगावर विजय मिळवलेला आहे आणि मी तुमच्या सोबत आहे असं तो सांगतो. आज प्रभूला पाहून सांगा, प्रभू मी दावीद सारखा तुझ्या हृदयाला अनुरूप अशी असावं मला हवं आहे. तुला जे काही योग्य वाटतं ते मी करायला हवं, त्यासाठी मी माझं काही देतो. सैतान, तू मला त्रास देऊ शकत नाहीस, मला निराश करू शकत नाहीस आणि मला हानी पोहोचवू शकत नाहीस. येशूच्या नावाने आमेन, आमेन.